नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। मी ॲडव्होकेट संजय ठाकरे, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार। ठाकरे साहेब, तुम्ही काही काळापासून ओबीसीच्या एक आरक्षण आणि त्यांच्या हक्कासाठी लढताय। हे आता देशामध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव कॅबिनेटने पारित केलेला आहे मोदी सरकारने। काँग्रेस पक्ष खास करून आणि महाविकास आघाडीचे म्हणजे यूपीए जे देश पातळीवर आहे त्याचा हा एजेंडामध्ये होता, मॅनिफेस्टोमध्ये हा सम्मिलित केला गेला होता मुद्दा, जातीनिहाय जनगणना व्हावी म्हणून। आता जातीनिहाय जनगणना होणार आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? काय लाभ होणार देशवासियांना? बीजेपीचं सरकार जेव्हापासून आला, बीजेपी काय करेल आणि काय बोलेल याचं काही सांगता येत नाही। वास्तवात बीजेपीचे धोरणच हे ओबीसीच्या विरोधात आहे आणि पूर्वीची जातनिहाय जनगणना झालेली होती त्याचा एम्पिरिकल डाटा जेव्हा सुप्रीम कोर्टानं बीजेपीला मागितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं याच्यात त्रुटी आहेत आणि मुद्दामून ओबीसीवर अन्याय करण्यासाठी एम्पिरिकल डाटा दिला नाही। हा एक उदाहरण मोठा। दुसरी गोष्ट, जातनिहाय जनगणना झाली तर सरकार दरबारी ओबीसीचा रिप्रेझेंटेशन जाईल आणि त्या रिप्रेझेंटेशन पासून आपण कसे का परावृत्त होऊ ह्या दृष्टीनं बीजेपी वागत आलेली आहे। फडणवीस नेहमीच ओबीसीच्या विरोधात काम करत आहेत, परंतु ओबीसीच्याच नेत्यांना आपल्या हाताशी धरून आपला राजकारण करत आहेत। ही अशी दुटप्पी भूमिका बीजेपीची आहे। अशा दुटप्पी भूमिकेतून जेव्हा युद्ध सुरू आहे तोंडावर आणि त्या दिवशी अचानक जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेणं म्हणजे हे सगळ्यांना सरप्राईज होतं व त्या गोष्टीचा आम्ही स्वीकारही करतो आणि अभिनंदनही करतो बीजेपीचा। परंतु बीजेपीचा इंटेन्शन हा जातनिहाय जनगणना करण्याचा आहे असं अजूनही मला वाटत नाही, कारण जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो काही जनगणनेचा फंड असते या वर्षीचा जनगणनेचा फंड उलट कमी केलेला आहे। वास्तविक यांचा जर पूर्वीच इंटेन्शन असता तर तो फंड कमी केलेला नसता, तो फंड वाढवलेला असता। आणि ही जातनिहाय जनगणना कधी सुरू करणार, काय करणार याच्याबद्दल बीजेपी अजूनही सायलेंट आहे। म्हणजे महिला आरक्षण जसा त्यांनी डिक्लेअर केला परंतु तो थंड बस्त्यात टाकला, तसंही ओबीसी सोबत खेळणार आहेत। वरतून जातनिहाय जनगणना जरी केली तरी इलेक्शनच्या अगोदर म्हणजे खासदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर जेवढे वोटिंग नव्हते तेवढे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 77 लाखापेक्षा जास्त वोटिंग महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या इलेक्शनला वाढलेले आहेत आणि तिथं घोळ केलेला आहे। असाच घोळ ओबीसी जनगणनेतही करण्याचे चान्सेस सांगता येत नाही। त्याच्यामुळे आमचा पक्ष सतर्क राहावा आणि आमच्या पक्षामधील प्रत्येक ओबीसीनं आपापल्या गावात लक्ष द्यावं, ओबीसी दूत नेमण्यात यावे आणि जनगणनेमध्ये आमच्या पक्षाने पूर्ण साथ देऊन प्रत्येक ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हा धोरण आखलेला आहे आणि त्या धोरणासाठी मुंबईला मीटिंग 14 तारखेला झालेली आहे।